नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कुणबी समाज ग्रुप नंबर 4 चे वार्षिक अधिवेशन संपन्न। पहिल्यांदा महिलांचा मोठा सहभाग। कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका तळा ग्रुप नंबर 4 चे वतीने वार्षिक अधिवेशन सोलमवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले। निगुडशेत विभाग ग्रुप क्रमांक 4 चे अध्यक्ष रवींद्र मांडवकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन पार पडले। अधिवेशन प्रारंभी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर अधिवेशनात उपस्थितांचे सोलमवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। ग्रुप नंबर 4 चे सचिव सुनील बैकर यांनी उपस्थित कार्यकारी मंडळ, गाव अध्यक्ष, सचिव, महिला मंडळ या सर्वांचे स्वागत केले। सभासदांच्या वार्षिक सभेत इतिवृत्त वाचन, जमा खर्च वाचन करून त्याला मंजुरी घेण्यात आली। त्याला सभागृहात मंजुरी देण्यात आली। सभागृहाचे कामकाज अतिशय चांगल्या प्रकारे चालले आहे। याबद्दल माजी तालुका अध्यक्ष कृष्णाजी भोसले, तालुका उपाध्यक्ष तुकाराम पाटील, राजेश सोलम अशा अनेकांनी कामकाजाबाबत अभिनंदन व समाधान केले। त्यानंतर प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले। यामध्ये तालुका उपाध्यक्ष तुकाराम पाटेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक कृष्णाजी भोसले, सुनील बैकर सर, अधिवेशनाचे अध्यक्ष रवींद्र मांडवकर आदींनी सामाजिक, कृषी व महिलांचा सहभाग यावर मार्गदर्शन केले। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अधिवेशन पार पडले। या अधिवेशनात महिलांचा सहभाग पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात दिसून आला। 16 गावचे अध्यक्ष पदाधिकारी, कुणबी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोजनाची ही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। सोलमवाडी ग्रामस्थ महिलांचा सहभाग व युवकांनी केलेल्या परिश्रमाने सर्वांना येथेचे भोजनाचा आस्वाद घेता आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन सचिव सुनील बैकर, कांतीलाल कसबले यांच्या टीमने अतिशय सुंदर केले होते। अध्यक्ष रवींद्र मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन शांततेत व मोठ्या उत्साहात संपन्न झाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी कृष्णा भोसलेसह तृप्ती भोईर, तळा। अनेक असे डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, वकील, पोलीस म्हणजे खूप एक चांगला परिवर्तन आपल्याला काय म्हणायला लागेल की जी जनजागृती होत असते। मग शिक्षण विभागाच्या अंतर्गत विविध जे आम्ही शिबिर करतो, जसं आपण मार्गदर्शन शिबिर आम्ही ज्या 1 तारखेला 1 जूनला ठेवलेला आहे, त्यातून आपण मुलांना करिअर शोधण्यासाठी आपण त्याला मार्गदर्शन करत असतो। आणि सगळ्यांना ठाऊक असेल, जर वेळेत मार्गदर्शन मिळालं पुढचा जो मार्ग असतो आपल्याला चांगला सापडत असतो। तर शिक्षण विभागाच्या अंतर्गत आपण विविध प्रोग्राम राबवत असतो। त्यानंतर आयटी विभाग म्हणून आहे, जे जे युवक युवती आयटी मध्ये यावर चर्चा झाली पाहिजे। आपण ती घडवून आणू। महिला सक्षमीकरणासाठी ग्रुप क्रमांक 4 ची मंडळ निवडणूक आपण आपली तालुक्याकडे जमा करावी अशी माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली। यानंतर आयत्या वेळच्या विषयात घरपट्टी 100 रुपये घेण्यात यावी असा ठराव घेण्यात आला व तो या वर्षीपासून लागू झाला आहे असे ठरले। तसेच समाजाच्या वतीने बहुजन समाजातील मुलांना मार्गदर्शन केले, विद्यार्थी पत्ता घेण्याचे ठरविण्यात आले। आजच्या सभेत एकूण 28,80,000 रुपयांची एकूण कर्जवाटप करण्यात आले, जाहीर करण्यात आले। उर्वरित अहवाल पोलीस मांडण्याचे ठरले। त्यानंतर सचिव बैठक यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व सभा संपलेली आहे।